सर्वांना नमस्कार. आपण चांगले करत आहात अशी आशा आहे. आपण काही उदाहरणं पाहू. सोशल मीडिया, पत्रकारिता, रेडिओ, दूरदर्शन, छायाचित्रण, मुद्रित माध्यम म्हणजेच वर्तमानपत्र, लेख, जर्नल्स, पुस्तकं. या सर्व माध्यमांमध्ये काय साम्य आहे? तुम्ही बरोबर अंदाज केलात. हे सर्व मास मीडिया टूल्स किंवा माध्यमांचे विविध प्रकार आहेत. तर आज 10वीच्या सामाजिक अभ्यासात आपण मास मीडिया आणि इतिहास हा विषय समजून घेणार आहोत. शिकण्याचे परिणाम, मास मीडियाचा परिचय, मास मीडियाचा इतिहास. आम्हाला मास मीडियाची गरज का आहे? मास मीडियाद्वारे प्राप्त माहितीची गंभीर समज. मास मीडिया आणि व्यावसायिक संधी. महत्त्वाचे शब्द: मास मीडिया, प्रसार, प्रकाशन आणि इंटरनेट यांसारखी जनसंवादाची मुख्य साधनं एकत्रितपणे मानली जातात. पूर्वगामी, एक व्यक्ती किंवा गोष्ट जी समान प्रकारची दुसऱ्यासमोर येते. चित्रण, एक चित्र किंवा आकृती जे काहीतरी स्पष्ट किंवा आकर्षक बनविण्यात मदत करतं. डिजिटल पत्रकारिता, जेथे संपादकीय सामग्री प्रिंट किंवा प्रसारणाद्वारे प्रकाशित करण्याऐवजी इंटरनेटद्वारे वितरित केलं जातं. प्रसारण, प्रसारण म्हणजे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक जनसंवादाद्वारे विखुरलेल्या प्रेक्षकांना ऑडिओ किंवा व्हिडिओ सामग्रीचं वितरण. संकल्पना नकाशे, मास मीडियाचा परिचय. मास मीडिया हा संवादाचा एक प्रकार आहे जो लोकांच्या मोठ्या समूहापर्यंत पोहोचवतो. यामध्ये दूरच्या ठिकाणी माहिती प्रसारित करण्याचे विविध मार्ग समाविष्ट आहेत. पूर्वी रस्त्यांवर महत्त्वाची माहिती जाहीर करणाऱ्या क्रायरद्वारे बातम्या पसरविल्या जायच्या. मास मीडियाचा इतिहास. ब्रिटिश भारतात आल्यानंतर मुद्रण तंत्रज्ञानाने बातम्यांच्या प्रसारात क्रांती घडवून आणली. वृत्तपत्रांच्या परिचयाने लोकांमध्ये माहितीचा प्रसार केला गेला. वर्तमानपत्र, वृत्तपत्रांमध्ये बातम्या, संपादकीय, मतं आणि मनोरंजन सामग्री असते. ते नियमितपणे छापले जातात आणि वितरितही केले जातात. वर्तमानपत्र चालू घडामोडींच्या ऐतिहासिक नोंदी म्हणून काम करतात. वर्तमानपत्रांचे पूर्ववर्ती. प्राचीन इजिप्तमध्ये शाही हुकमांसह शिलालेख सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यात आले होते. सम्राट अशोकानेही त्याच्याशी संवाद साधण्यासाठी अशीच पद्धत वापरली. रोमन साम्राज्यात शाही हुकूम कागदावर लिहून संपूर्ण देशात वितरित केले जात होते. भारतातील पहिलं इंग्रजी वृत्तपत्र कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगल गॅझेट हे 29 जानेवारी 1780 रोजी जेम्स ऑगस्ट हिकी यांनी प्रकाशित केलं होतं, ज्याने भारतात इंग्रजी वृत्तपत्र प्रसाराची सुरुवात केली होती. दर्पण,
दर्पण वृत्तपत्राची स्थापना 1832 मध्ये मुंबईत झाली. बालशास्त्री जांभेकर सर्व ॲज द एडिटर ऑफ दर्पण. दर्पण वृत्तपत्रात तात्कालीन राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचा समावेश होता. प्रभाकर. भाऊ महाजन यांनी फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास आणि लोकहितवादी शतपत्र या वृत्तपत्राची स्थापना करून सामाजिक जागृती केली. ज्ञानोदय. ज्ञानोदयाने 1842 मध्ये आशियाचा नकाशा आणि 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापला. ज्ञानोदय हे चित्र छापणारं पहिलं भारतीय वृत्तपत्र होतं. ज्ञानोदयने टेलिग्रामची स्थापना, भारतात रेल्वे सुरू करणं आणि 1857च्या भारतीय स्वातंत्र्य युद्धाची माहिती दिली. मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी सामाजिक आणि राजकीय विषयांवर लक्ष वेधून केसरी आणि मराठा वृत्तपत्रांची स्थापना केली. केसरीमध्ये राष्ट्रीय घटना, मातृभाषेतील साहित्य आणि इंग्रजी राजकारण यांचा समावेश होता. आज लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्र महत्त्वाची आहेत. मासिके, जर्नल. मासिके आणि जर्नल्स ही नियतकालिक प्रकाशने आहेत. प्रकाशन वारंवारता. साप्ताहिक, द्विसाप्ताहिक, मासिक, द्विमासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक, वार्षिक इत्यादी. काही इतिवृत्तांमध्ये अनियमित वेळापत्रक असू शकतं. मासिके आणि जर्नल्स ही नियतकालिक प्रकाशनं आहेत, ज्यात भारतीय इतिहास आणि संस्कृती आणि मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका यासारखी भारतीय इतिहासाची जर्नल्स समाविष्ट आहेत. इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल पत्रकारिता. इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल क्षेत्रातील अल्ट्रा आधुनिक नियतकालिक. पत्रकारिता. आवडीचा प्रमुख विषय म्हणून इतिहासावर लक्ष केंद्रित करा. प्रेक्षक वाचकांसाठी वेब न्यूज पोर्टल, सोशल मीडिया वेब चॅनल, यूट्यूब इत्यादींवर ऐतिहासिक सामग्रीची उपलब्धता. रेडिओ. भारतीय रेडिओ प्रसारणाचा इतिहास. भारतीय राज्य प्रसारण सेवेचे नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ करणं.
आकाशवाणीचे विविध कार्यक्रम आणि विशेष प्रक्षेपण. दूरदर्शन 1959 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन केलं. दूरदर्शनच्या मुंबई केंद्राने 1 मे 1972 रोजी प्रसारणास सुरुवात केली. रंगीत टेलिव्हिजनची ओळख 15 ऑगस्ट 1982 रोजी झाली. आम्हाला मास मीडियाची गरज का आहे? समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत माहितीचा मुक्त प्रवाह होण्यासाठी मास मीडिया आवश्यक आहे. संपादकीय, स्तंभ आणि पुरवणी हे वर्तमानपत्रांचे महत्त्वाचे घटक आहेत. वृत्तपत्र वाचकांना त्यांची मतं मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतात. मास मीडियाद्वारे मिळालेल्या माहितीची गंभीर समज. प्रसार माध्यमांकडून मिळालेल्या माहितीचे समीक्षण केलं पाहिजे. माध्यमं नेहमीच अचूक सत्य मांडू शकत नाहीत. माध्यमांकडून मिळालेल्या माहितीचे आपण काळजीपूर्वक परीक्षण आणि पडताळणी केली पाहिजे. मास मीडिया आणि व्यावसायिक संधी. वर्तमानपत्र वाचकांना ताज्या बातम्या देतात. वर्तमानपत्र घटनांची पार्श्वभूमी उलगडतात. पत्रकार वर्तमान बातम्यांची भूतकाळातील घटनांशी तुलना करतात. ऐतिहासिक घटनांच्या स्मरणार्थ वर्तमानपत्र पुरवणी किंवा विशेषांक प्रकाशित करतात. ऐतिहासिक स्तंभ आर्थिक, सामाजिक आणि राजकीय घटनांची माहिती देतात. ऐतिहासिक घटनांबद्दल लेख, संपादकीय आणि पुनरावलोकने लिहिण्यासाठी इतिहास समजून घेणं महत्त्वाचं आहे. आकाशवाणी दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या भाषणांचं रेकॉर्डिंग जतन करते. राष्ट्रीय नेत्यांच्या जयंती आणि ऐतिहासिक घटनांवर चर्चा करण्यासाठी इतिहासकारांना तज्ज्ञ म्हणून आमंत्रित केलं जातं. दूरदर्शन सारख्या दूरचित्रवाणी वाहिन्या रामायण आणि महाभारत यासारखे शो आणि मालिकांमधून इतिहासात रस निर्माण करतात. डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक आणि हिस्ट्री सारख्या टीव्ही चॅनल ऑफर करतात. दर्शकांसाठी जागतिक इतिहासाची संपत्ती. वीर व्यक्तिरेखा, खेळाडू आणि लष्कर प्रमुख दाखवणारी दृश्य साकारली. ऐतिहासिक कार्यक्रम अधिक मनोरंजक बनवा. प्राचीन वास्तू, किल्ले, साम्राज्य आणि पाककला याविषयीचे कार्यक्रम इतिहासात खोल रुची असलेल्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. निष्कर्ष: 21व्या शतकात सामाजिक निकष आणि मूल्य घडवण्यात मास मीडिया महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नकारात्मक वर्तन आणि वृत्तींना प्रोत्साहन देण्याची ताकद असताना त्याचा उपयोग सकारात्मक मूल्य आणि वर्तनांना प्रोत्साहन देण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. धन्यवाद.